नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या त्याचं असं झालं की या कथासंग्रहातली कथा, आणि कथेचं नाव आहे कोवळं ऊन. पण श्रोते हो, कथा ऐकण्यापूर्वी एक नम्र निवेदन. तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात वृंदा दिवाण लिखित कोवळं ऊन. सहज बोलता बोलता अजितचा मित्र म्हणाला, वहिनी शिकवणार का? सेंट मेरीमध्ये एक जागा खाली झाली आहे. अश्विनीने चमकून अजितकडे बघितलं आणि ती सूचकपणे हसली. सौंदणकरला ती म्हणाली, जागा असेल हो खाली, पण मी प्रयत्न केला तर मिळेल का मला? नाही तर अर्ज करा, याची झेरॉक्स त्याची झेरॉक्स करा, इंटरव्ह्यू द्या, आणि इतकं करून सुद्धा. उदासपणे ती सुस्करली. हाताने तिला थांबवत अजित म्हणाला, सौंदणकर, अरे ही जाहिरात वगैरे सुद्धा संस्था द्यायची म्हणून देतात. कोणाला घ्यायचं आहे हे सुद्धा त्यांचं अगोदर ठरलेलं असतं. असो, बाय द वे, माझा सुखानं चाललेला संसार तुला बघवत नाही आहे का? आत्ता कुठे इथे येऊन 5-7 महिने झालेत. अनिकेत शाळेत रुळलाय. आणि तो अश्विनीकडे अभिप्रायार्थ बघून हसला. सौंदणकर म्हणाला, अरे आपली वट आहे यार, म्हणून तो विचारतोय ना. शिवाय शी वॉज वर्किंग देअर. अश्विनी म्हणाली, खरं तर काहीतरी करावंसं वाटतंय नोकरीचं. ती शाळेतलीच असं नाही. घरातल्या प्रत्येकाचं रुटीन असलं ना की घरातली धुसफूस कमी होते. भांडण वादावादी यासाठीही ताकद लागते ना, ती उरत नाही. आपण अगदी मनातलं बोलून गेलो कळल्यावर अश्विनीनं चहाचा ट्रे उचलला. अजितनं काही कडवट बोलून त्याचा आणि आपला दिवस खराब करू नये ही इच्छा. ट्रे घेऊन वळलेल्या अश्विनीला सौंदणकर म्हणाला, तुम्ही अर्ज तर द्या, शिवाय इतर रिक्वायर्ड कॉपीज. पुढचं माझ्यावर सोपवा. आपला अर्ज तरी पोचायला पाहिजे ना. काय उगा एक एक काढतो रे. ती फार हळवी आहे, तशी टॅलेंटेड आहे. खरं तर या मोठ्या पोस्टवर आला ना की माणसाला पर्सनल असं लाईफच उरत नाही. सारखी भोवती माणसं, कटकटी. रात्री थकून घरी यावं तर. आणि अजित सहजपणे हसला. सौंदणकर प्रयत्न करतो असं म्हणतोय तर हे काही अश्विनीच्या मनातनं जाईना. कदाचित आपले स्टार्स चांगले असतील तर आपल्याला मिळूनही जाईल ती पोस्ट. हा एकच विचार मन पोखरत राहिला. तिने सकाळचं सगळं आटोपलं आणि कायनेटिक काढली. स्वतःच्या सर्टिफिकेटची फाईल घेतली. कोपऱ्यावर तर झेरॉक्स सेंटर होतं. अर्जासह 5-7 झेरॉक्स कॉपीज तिने तयार ठेवल्या इतर सर्टिफिकेट्सच्या. मगच तिला निवांत वाटलं. सौंदणकरला त्याच्या ऑफिसात फोन लावून तिने सांगितलं, अर्ज आणि झेरॉक्स कॉपीज तयार आहेत, तुम्ही तुमच्या सवडीनं या आणि नेऊन द्या, का पोस्टाने पाठवू? नाही नको, मी येईन संध्याकाळी. अजितकडे सुद्धा माझं काम आहेच ना. वहिनी, ही जागा तुम्हाला मिळणारच. अश्विनीने निश्वास टाकला. तिला वाटलं, संधी येऊन प्रयत्न केले नाहीत हा मनात किंतु नको. सौंदणकर म्हणतोय, हमी देतोय. मिळाली तर सोन्याहून पिवळं, आणि नाहीच मिळाली तर उपाशी थोडंच राहणार होत आपण. वयाची 14-15 वर्ष घालवून मन लावून चांगल्या मार्कांनी पास होत गेलो ते काय चूल आणि मूल करण्यासाठी? हाताशी असलेला मोकळा वेळ, सुबत्ता आणि वाचनाची आवड या सगळ्यांचाच कुठेतरी चांगला उपयोग व्हावा ही तळमळ होतीच. तशी घाई कशाचीच नव्हती. पण घराबाहेर, कुटुंबाबाहेरही आपलं एक आपणच निर्माण केलेलं वर्तुळ असावं अशी मनात खोल मनीषा होती. मध्ये 4-5 दिवस अजितला बेंगलोरला काम निघालं. त्याच्याबरोबर मग ती आणि अनिकेतही गेला. अनिकेतलाही 2 दिवस सुट्ट्या होत्या. अश्विनी तर रिकामीच होती. तेवढंच अजितच्या सहवासात राहता आलं असतं. ती घरी आली तर रात्रीचा सौंदणकरचा फोन. अहो वहिनी, काय हे, बेंगलोरला जायचं कळवायचं तरी. का? हे जाणार हे माहिती होतं ना तुम्हाला? अहो अजित जाणार हे माहिती होतं, पण तुम्ही.
तुम्ही आणि अनिकेत जाणार हे माहिती नव्हतं. हां, ते थोडं ऐनवेळी ठरलं. अनिकेतला शनिवार रविवारची सुट्टी होती ना, म्हणून ठरवलं. तशी मी तर अहो आता तुम्ही सुद्धा अडकणार आहात. कालच तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं होतं. मीच त्यांना सांगितलं की काहीतरी अर्जंट काम निघालं म्हणून त्या गेल्या. झालं. म्हणजे दैवानं दिलं आणि कर्माने नेलं असं तर झालं नाही ना? सॉरी हं सौंदणकर. इथून निघण्या अगोदर निदान मी जातीये हे तुम्हाला तरी कळवायला हवं होतं. सौंदणकर उत्साहात म्हणाला, पार्टी हवी आहे संध्याकाळी. उद्या ऑर्डर घेऊन येतोय तुमची. परवा जॉईन व्हायचंय तुम्हाला. अश्विनीच्या अंगभर सुखाची शिरशिरी सरसरत पसरत गेली. आनंद मनात मावेना. हे असं खरंच घडलं यावर तिचा विश्वासच बसेना. तिला पुढे बोलताही येईना. तिने फोन ठेवून दिला. पळतच ती अजितकडे गेली. रिलॅक्स पडून अजित कसलंसं पुस्तक वाचत होता. अजितचा हात पकडून अश्विनी म्हणाली, सौंदणकरचा फोन होता. उद्या ऑर्डर घेऊन येतोय संध्याकाळी. पार्टी हवी म्हणत होता. पठ्ठ्यानं केलं ना काम? शांतपणे अजित म्हणाला, उरळून जावं असं त्यात काही नाहीये. तुझी क्वालिफिकेशन्स आणि पूर्वीचा अनुभव होताच की. ओळखही हवीच ना रे. तिने फक्त वशिला हा शब्द टाळला होता. तो शब्द निदान आपल्या संदर्भात तरी तिला बटबटीत वाटला. पण तिला एकीकडे तीव्रतेनं जाणवतच गेलं की आपण कबूल करो या न करो, पण काही अंशानं तरी ही जागा आपल्याला सौंदणकरमुळेच मिळाली. तसा तिचा इंटरव्ह्यू वगैरे झाला नव्हताच ना. एका नव्या जगण्याला सुरुवात झाली. थोडंसं धावपळीचं असलं तरी टाईट रुटीन होतं. शिवाय घर, संसार, अनिकेत आणि अजित यांच्यामुळे सगळा विचार एका वेगातच संपत असे. मोकळा वाया जातोय असा वेळच हाताशी नसायचा. दिवसभर ती बिझी असायची. तिला 5वी ते 9वीचं इंग्रजी शिकवायला दिलेलं होतं. शिवाय इतिहासाचे 2 6वी आणि 7वीचे पिरियड्स होते. सौंदणकरांनी पूर्व ओळख सांगितलेली असल्यामुळे तिला अडवणूक होईल अशी वागणूक मिळाली नाही. तिचं स्वागत हसून झालं. प्रिन्सिपॉल साने म्हणाले, पुढच्या वर्षी मॅट्रिकच्या 4ही तुकड्यांचं इंग्रजी तुम्हाला देऊ. रिझल्ट्स बघून हे करावंच लागतं. मागचा तुमचा अनुभव चांगला असला तरी त्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न येतोच ना. तो तुमच्या इथल्या कामगिरीवर अवलंबून आहे. चांगल्या विद्यार्थ्यांना सेंट मेरी जसं प्रोत्साहन देते तशी ती चांगल्या टीचर्सना सुद्धा. आणि ते सूचक हसले. मध्ये जवळजवळ 1.5 वर्षाचा गॅप होता. अश्विनीला थोडी तयारी करूनच शिकवावं लागत होतं. थोडं सजग राहावं लागत होतं. एकदा का बॅड इम्प्रेशन झालं की विद्यार्थ्याच्या मनातनं ती इमेज पुसून टाकणं कठीण असतं हे तिने अकोल्याला एका शिक्षकाबाबत पाहिलं होतं. त्याला शेवटी शाळा सोडायला लागली होती. सांपत्तिक स्थिती उत्तम असल्यामुळे अश्विनी थोडं मॅचिंग करून राहत असे, विशेषतः बांगड्या, टिकली, फुलं वगैरे बाबत. 30-32 वर्षांच्या अश्विनीला वाटलं आपले हेच खरे सुखाचे दिवस आहेत आणि नटण्या थटण्याचे सुद्धा. अजितची बढती, तिची नोकरी, सगळं कसं हातात हात घालून जीवनात आलं होतं. स्वतःलाच स्वतःचा हेवा वाटावा अशा तऱ्हेनं. भोवती सुखाचं कारंजच उडत होतं. येता जाता व्हरांड्यात भेट झाली की एखादा विद्यार्थी म्हणतच असे, मॅडम आप बहुत अच्छा पढ़ाती हो. मग तर तिचा ऊरच भरून येत असे. उत्साह दुणावत असे. हे वाच, ते वाच, याचा रेफरन्स दे, ते पहा, तिचं चालूच असायचं. विद्यार्थ्यांच्या मनातलं समाधान तिला त्यांच्या नजरेतनं, चेहऱ्यावर जाणवतच असे. त्या दिवशी 9वी अ वर्गावर तिला बायरनची शी वॉक्स इन ब्युटी शिकवायची होती. सगळ्या रोमॅन्टिक पोएट्सचा तिला आढावा घ्यायचा होता. त्या पार्श्वभूमीवर बायरन, त्याची कविता, त्याचं काव्य तिला विद्यार्थ्यांना सांगायचं होतं. खरं तर 9वीच्या विद्यार्थ्यांना इतकं खोलात जाऊन बायरन शिकवायची गरज नव्हती, पण वरवरचं म्हणून काही पाठी टाकल्यागत द्यायचं नाही असं तिने मनाशी ठरवलेलं होतं. ती अगदी तन्मयतेनं कविता वाचत होती. वॉक्स इन ब्युटी या शब्दपंक्तीतच असं काव्य आहे.
नेहमीच्या शब्दांना प्रतिभास्पर्श झाल्यावर विशिष्ट शब्द योजनांमुळे कसं काव्य निर्माण होतं, सौंदर्य अवतरतं, हे ती पोट तिडकीनं समजावून सांगत होती. वर्गातल्या कोपऱ्या कोपऱ्यात नजर फिरवत तिचं शिकवणं चालू होतं. स्पेलबाउंड म्हणतात ना, तसं वातावरण निर्माण झालेलं होतं. मध्येच कोणातरी मुलानं दीर्घ श्वास घेतला. आवडतं फूल ममत्वानं हुंगावं तसा तो आवाज वर्गभर घुमत राहिला. त्या आवाजानं तिचंही लक्ष वेधून घेतलं. तिची तंद्री क्षणभर भंग पावली. नजर त्या आवाजाच्या दिशेचा वेध घ्यायला लागली आणि ती उभी थरथरली. तिच्या हातातून पुस्तक निसटलं. तिने ते कसंबसं सावरलं, स्वतःला आवरलं. तिची अवस्था वर्गातल्या मुलांनी टिपलीच. हास्याची एक बारीक दबकी लाट वर्गभर हेलकावत गेली. काही धीट मुलं मागं वळून म्हणायला लागली, मॅडम रोहित, रोहित मॅडम, रोहित इज दॅट फेलो. वो रोहित ही आहे मॅडम. तिला शिकवताना डिस्टर्ब झाला होता, पण वेगळ्याच प्रकारे. तीही हादरून गेली, पण क्षणभरच. तिने लगेच स्वतःला सावरलं. यांत्रिकपणे ती कविताच वाचत राहिली. इतर काही करणं तिला शक्य नव्हतं, सुचणंही शक्य नव्हतं. इतर मुलांची रास्त अपेक्षा होती की मॅडमनी त्याला उभं करावं आणि रागवावं, प्रसंगी 2 छड्या त्याच्या हातावर द्याव्यात, त्याला वर्गातून घालवून द्यावं, लगेच त्याला शिक्षा करावी. शिकवताना चेष्टा करतो म्हणजे काय? पण अश्विनीने यातलं काहीच केलं नाही. तिला करावंही लागलं नाही, कारण घंटा झाली. काळच तिच्या मदतीला धावून आला. पिरियड संपला होता. आपोआप पडदा पडला. रेस्ट टुमॉरो असं म्हणत तिने पुस्तक मिटलं, पर्स घेतली, रजिस्टर घेतलं आणि ती डायसवरनं झपकन खाली उतरली आणि चालत वेगानं वर्गातनं बाहेर पडली. स्टाफरूममध्ये येताच तिने ड्रॉवरमध्ये पुस्तक, रजिस्टर ठेवलं. डोकं हातात घेऊन ती टेबलाशी बसली. धाले सर म्हणाले, मॅडम फारच मन लावून शिकवतात बुवा. बघा ना किती थकल्यात त्या. मॅडम, तुम्हाला कोणी काढणार नाही संस्थेतनं. तुमच्यासाठी पोस्ट क्रिएट करतील काय? यावर स्टाफमधले तिथे असलेले हसले. अश्विनीला वाटलं, आता आपल्या मनानं आपल्याला साथ द्यायला हवी. डोळ्यात पाणी जमायला नकोच. नाहीतर इतर सहशिक्षक प्रश्नांचा मारा करतील आणि आपण उगाचच स्वतःला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही म्हणून दोषी ठरवू, दुबळेही ठरवू. तिच्याही नकळत तिचे ओठ विलगले. मंद हसू बाहेर पडलं आणि ती म्हणाली, शी वॉक्स इन ब्युटी. बायरनची कविता शिकवत होते. माझी आवडती कविता आहे. झालं थोडं दमायला. मन लावून शिकवण्यानं सुद्धा शारीरिक इतकाच मानसिक ताण पडतो. आय एम रिअली टायर्ड. तिने शिताफीने वेळ मारून दिली. चहा बिस्किटं खाऊन होताच मनगटावरची घड्याळं बघत इतर उठले, वर्गावर निघाले. अश्विनी मात्र पाय पसरून थोडेसे लांबून बसली. तिला आत्ता पिरियड नव्हता. एरवी ती खूप बोर व्हायची, पण आज तिला विश्रांती हवी होती. पुन्हा त्याच घटनेची टेप लावून संदर्भ शोधण्यासाठी. ती शांतपणे विचार करायला लागली. त्या रोहितचा चेहरा मनापुढे आणायला लागली आणि त्याची उंची, केस, कपडे हे करता करता मनाचे डोळे त्याच्या नजरेशी भिडले आणि शॉक बसावा तशी ती दचकली. एक चित्कार तिच्या तोंडातनं बाहेर पडला. वासनेचा नाग त्याच्या नजरेतनं फणा काढून तिच्याकडे बघत होता. कुठल्याही क्षणी झेप घेऊन विषारी दंश करण्याची शक्यताच तिथं वळवळताना तिला तीव्रपणे जाणवली. ती घाबरली. सगळ्याचा विसर पडला तिला. त्याची ती नजर आणि त्याचं कोवळं 13-14 वर्षांचं वय कुठेच कशाला ताळमेळ बसत नव्हता. अश्विनी त्याचा चेहरा आठवायला लागली. 13-14व्या वर्षीच त्याची असलेली 5 फूट 5 इंच किंवा जास्तही असेल कदाचित त्याची उंची. गव्हाळ गोरा रंग, टवटवीत नितळ चेहरा, ब्राऊन केस, लालसर ओठ
आणि त्यावर स्पष्ट होत जाणारी कोवळी विरळ केसांची रेखीव मिशी, टाय, शाळेचा शर्ट आणि मधाळ नजरेतून हळूहळू वर आलेला वासनेचा नागच. तिला त्याच्या नजरेला नजर भेडवणं जमलंच नाही. तिला स्वतःशीच लाज वाटली. एरवी वर्गातल्या कुठल्याही मुलानं खोडी केली असती, शिकवताना अडथळा आणला असता, तर तिने त्याच क्षणी त्याला झापलं असतं, सौम्यशी शिक्षाही केली असती. वर्गातल्या इतर मुलांची तीच अपेक्षा होती, पण इथे प्रकारच वेगळा होता. कुठली शिक्षा करावी हे तिला सुचलंच नाही. एकंदरीत अनुभवच विचित्र होता. अंगावर वीज पडावी असा. मनातल्या नाजूक कोवळ्या भावनांच्या चिरफाळ्या करणारा. बेडरपणे. तो तिला पापणीही न मिटता कितीतरी वेळ बघत होता. तिचं घाबरणं, भांबावणं त्याला स्पर्शूनही जात नव्हतं. तो त्याच्याच तंद्रीत होता. अश्विनीला वाटलं, आपण खरेच इतके उत्तेजित आहोत की 13-14 वर्षाच्या मुलाच्या मनात आपल्याविषयी आसक्ती निर्माण व्हावी. त्याच्यापेक्षा सरळ सरळ दुप्पट वयाचे आपण. वर्गात त्याच्याच वयाच्या 15-20 तरी मुली असताना नेमकं त्याला आपल्याविषयीच असं वाटावं. असा विचार मनात येताच तिला स्वतःचीच किळस आली. व्यवस्थित म्हणता म्हणता आपण फारच नटून येतो का काय असा संशयही तिला आला. तिने ठरवलं, उद्यापासनं साध्या स्वच्छ पेहरावात यायचं. तरुण, कोवळी, एका संक्रमणावस्थेतून जाणारी मुलं आहेत ही. आपण त्यांचं लक्ष अशा तऱ्हेनं वेधून घेतलं याची तिला खंत वाटली. शारदेच्या प्रांगणात तरी प्रज्ञा, जिज्ञासा, ज्ञान, कल्पना आणि विचार यांनाच अधिष्ठान असावं. तिने सगळा दोष स्वतःकडे घेतला तेव्हा मनातली भगभग, अपराधाची भावना काही अंशानं कमी झाली. इथे आपण ज्ञान द्यायला येतो. ते हात, ते मन स्वच्छ, विशुद्ध हवं. सोनेरी वरखाचा मुलामा आकर्षक वाटला तरी अनाठाईच ठरणार. ती स्वतःबाबतच विचार करत राहिली. स्वतःला आलेला एक दारुण अनुभव तिने मनाच्या तळाशी दडवून टाकला. कुठे वाच्यता करावी, कोणाचा सल्ला घ्यावा असा प्रकारच नव्हता. पुढचे दोन्ही इतिहासाचे पिरियड्स तिने कसे तरी संपवले. सगळा मनातला उत्साहच संपला होता. घरी आल्यावर तिने वेगवेगळ्या अँगल्सनी आलेल्या अनुभवाची छाननी करून बघितली. शिकवताना आपणच वाहवत गेलो का? चुकून एखाद्या वासनेचा उल्लेख व्हावा असा शब्द वापरला का? आपल्याबद्दल या मुलाच्या मनात अशी भावना का निर्माण झाली? ती आजच आपल्याला जाणवली का? का पूर्वी जाणवून सुद्धा आपण तिच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं? हा त्याच्या वयाचा दोष? का नेमकी त्याच्या मनात अशी भावना निर्माण व्हायला आणि समोर आपण असायला गाठ पडली? हा कसला योगायोग? आणि हे सर्व आपल्याच बाबतीत का घडावं? स्टाफमधली इतर आपल्याच वयाची शिक्षिका त्याला का आवडू नये? त्याची ती भेदक नजर, त्याची ती झपाटलेली अवस्था, तिच्यावर त्याचा झालेला परिणाम तिला विसरू म्हणता विसरता येत नव्हतं. भयानक होतं सगळं. अनिकेत बाहेर खेळत होता. त्याचं आणि नोकराचं संभाषण कानावर पडत होतं, पण बाहेर उठून जाऊन त्यात सहभागी व्हावं असं तिला मुळीच वाटत नव्हतं. ती कॉटवर विचार करत पडून होती. अजितही अजून परतला नव्हता. तिला एकापरी बरंच वाटलं. उतरलेलं थोबाड घेऊन त्याच्यापुढे वावरणं टळलं होतं. नाहीतर तो म्हणालाच असता, घराबाहेर पडून वणवण भटकायची हौस आहे. अरे काय शौक आहे, तो घरी बसून करा ना, घरात कमी आहे का? बाहेर पडून प्रश्न विकत घ्यायची इच्छा असल्यावर ती उदासपणे हसली त्याचं बोलणं आठवून.
एरवी अजित परतेपर्यंत ती सारखी अनिकेतच्या भोवती असायची. दिवसभर त्यांनी काय काय केलं, शाळेत काय झालं वगैरे त्याला जवळ बसवून घ्यायची आणि विचारत राहायची. घराबाहेर पडून त्याला काही काळ नोकरावर सोपवून आपण त्या कोवळ्या मनावर अन्याय तर करत नाही ना, असं फिलिंग आपल्यालाच येऊ नये म्हणून. विचार करून दमून तिचा डोळा लागला आणि त्याच सुमाराला अजित घरी परतला. अश्विनी बेडरूममध्ये झोपली आहे म्हणताच तो बूट मोजेही न काढता तसा ताडताड आत गेला. त्याने लाईट लावला. त्याच्या बुटाच्या आवाजानं तिला जाग आली. ती अंथरुणावर उठून बसेतो अजित रूममधला लाईट लावून काळजीनं तिच्या जवळ आला. त्यांनी वाकून तिच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाला, काय गं, अशी संध्याकाळची का झोपलीस? बरं बिरं नाही का? फार ताण पडतोय का? नाही रे, सहजच. अनिकेत शिवाशी खेळत बसला होता. जरा डोळे मिटून पडले तर झोपच लागली. चहा करू? घेणार आहेस? हां, तूही घेणार असशील तर, नाही तर माझा आता निघण्यापूर्वी झालाय. तिने चहा बनवला. बशीतनं बिस्किटं शेव आणली आणि अजितला हाक मारली. अश्विनीचं टेबलाकडे बघून घोटाघोटानं चहा पिणं सुरू होतं. अजितनं बिस्किटाची डिश तिच्याकडं सारलेली तिला जाणवलीच नाही. अजितने विचारलं, काय गं, अशी डिस्टर्ब का? स्टाफमध्ये कोणी काही बोललं का? नाही, म्हणजे तुझी नेमणूक इंटरव्ह्यूसुद्धा न होता डायरेक्ट झाली आहे ना, म्हणून विचारतोय. या सौंदणकरनं फार मनावर घेतलं होतं. त्याचं 3-4 लाखाचं काम माझ्यामुळे झालं ना. मोठी ऑर्डर मिळाली त्याला. नाही, तसं काही नाही आहे. तशी चर्चाही स्टाफमध्ये होताना दिसत नाही. हे असं दिवसभर बिझी राहायची सवय नाही ना गेल्या 5-7 महिन्यात, म्हणून डोकं चढलं होतं. घेतली आहे गोळी, बरं वाटेल. आपली मानसिकता अजितनं बरोबर टिपली हे तिला जाणवल्यापासून राहिलं नाही. रोज ज्या उत्साहात ती शाळेची तयारी करायची तो उत्साह संपून गेला होता. कालच भरपूर ताप येऊन जावा तशी मरगळ मनावर आणि देहावर पसरून होती. पण तयार होऊन जाणं तर भाग होतं. मध्येच घरी बसणं शक्य नव्हतं आणि तसं कारण तरी काय होतं. आज 9वी अ वर पिरियड नव्हता. तिला बरंच वाटलं. मरणाला एक रात्र आडवी म्हणतात ना, तसं. तिने साधाच वेश केला. ती निघाली. पायऱ्या उतरताना शिवा म्हणाला, अहो बाई, लाल गुलाब ठेवला होता ड्रेसिंग टेबल, घेतला नाही वे. हा एक मूर्ख, असं म्हणत अश्विनीने कायनेटिक काढली. शिवानं पुढवून फाटक उघडलं. ती निघाली. 9वी अ वर पिरियड नव्हता तर त्याची भेट होणं, तो दिसणं सगळंच टळलेलं होतं. तिने मधल्या सुटीतही मुलांच्या घोळक्यात त्याला शोधलं नाही. कॅन्टीनमध्ये जाऊन चहासुद्धा तिने घेतला नाही. ती वह्या तपासत बसून राहिली. एखाद्या भयानक स्वप्नाचा विसर पडावा म्हणून माणूस जसा प्रयत्न करतो, मानसिक तयारी करतो, तशी स्वतःची समजूत काढत तिने सगळा दिवस पार केला. 3ऱ्या दिवशी वर्गात आल्या तिने खाली मान घालून किंवा त्याची नजर टाळून प्रेझेंटी घेतली. तो हजर होता. त्यांनी प्रेझेंटी दिली होती. त्याचा थोडासा कापरा उत्तेजित स्वर तिच्या कानावर पडला. तिला तो थोडासा थरथरता आणि वेगळाच वाटला. पण त्या डेस्ककडे डोळे उचलून बघायचं नाही असं तिच्या मनानं निश्चय केलेला होता. शी वॉक्स इन ब्युटीचं समरायझेशन दिलं. बायरन आणि एकूणच रोमॅन्टिक पोएट्री म्हणजे काय वगैरे सांगितलं. 1-2 महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरं लिहून दिली. वर मुलांकडे बघून काही सांगण्याचा निदान आजचा दिवस तरी टाळला. कवितेवर होमवर्क देताना घंटा झाली. तास संपला. ती वर्गातून बाहेर पडताना मुलांचाही लोंढा वर्गातनं बाहेर पडत होता. ती त्यांच्यामधून वाट काढत काढत पुढे सरकत होती. मॅडम को जाने दो असं काही मुलं म्हणत होती. तोच तिच्या उघड्या कमरेजवळ थंडगार स्पर्श झाला. अंगावर पाल पडावी तसा. ती गर्रकन मागे वळली आणि तोच तिच्या मागे गर्दीत तिला खेटून वर्गातनं बाहेर पडत होता. तिच्या कमरेला विळखा घातल्यागत त्यानं झरकन तिच्या ब्लाऊज नंतरच्या कमरेच्या उघड्या भागाला हातानं स्पर्श केलेला होता.
तिने क्षणभर रागानं त्याच्याकडे बघितलं. तो हसत होता लाचारीनं. गर्दीत हे असं होणारच या नजरेनं. मागं वळून फाडकन त्याच्या मुस्कटात द्यायचा तिने मोह टाळला. घोळक्यातून मोहन विचारत होता, मॅडम होमवर्क कल ही लाना है क्या? मस्तकात झरझर गेलेली राग अपमान याची सणक तिने आवरली आणि मोहनकडे बघून म्हणाली, हां कल ही लाना है. स्टाफमध्ये इतर जण आपापल्या उद्योगात गर्क होते. ती टेबलाशी बसली थकून चोळामोळावून. तिला वाटलं गुरु शिष्य हे नातं खरंच पवित्र असेल. आपलं काय चुकलं म्हणून हा मुलगा असा वागतोय? मन लावून शिकवणं का पदर उकलत शब्दांचे अर्थ सांगणं? तिला जाणवलं की किती विश्वासाने आपण दिवसाचे 7-8 तास इथे घालवतो, वर्गावर्गातून शिकवतो. काय माहिती असतं आपल्याला ह्या इतक्या मुलांबद्दल? आपण त्यांना 8वी-9वीत कोंबतो, त्यांच्या कळ्या बनवतो. आपल्यासमोर ती पुस्तकं उघडून निरागस चेहऱ्यानं माना डोलवत बसून असतात. आपणही त्यांना कोवळी, निरागस, निष्पाप समजत असतो, पण प्रत्येकाचं फॅमिली बॅकग्राऊंड कुठे आपल्याला माहिती असतं. ती कुठे राहतात, कुठल्या वातावरणात वाढतात, त्यांचे आईवडील कोण, कसल्या संस्कारांची ही माणसं आहेत. पिढी घडवण्यात शाळेची थोडीच जबाबदारी असते. बाकीचा दिवसभराचा वेळ ही मुलं कशा प्रकारे व्यतीत करत असतील? मित्र, सिनेमा, घर, घरातली माणसं, त्यांच्या सहवासात अपरिहार्यपणे नेहमी येणारी माणसं, त्यांचे संस्कार, विकार, भावभावना, ती वाचत असलेली पुस्तकं. कशा कशाचा किती वाटा असतो माहिती नसतं. त्यांच्याही नकळत मुलं घडत जातात. चांगल्याबरोबर वाईटही या संस्कारक्षम वयात उचलत नसावीत कशावरनं? ती एक अपरिहार्य अशी प्रक्रियाच असावी. पण सेंट मेरी हायस्कूल आपलं एक स्टँडर्ड ठेवून होती. तिथे येणारी मुलं चांगल्याच स्तरातली होती. तिला वाटलं चांगल्या म्हणजे पैसेवाल्या पालकांची. रोहित अशाच कुठल्या तरी घरातनं आलेला असावा. मुलांना आपले वडील कशा प्रकारे पैसा कमवतात ते माहिती असतं आणि मग हा असा सहज आलेला भरमसाठ पैसा ही मुलं बेफिकिरीनं वापरतात, प्रसंगी परिणामांची चिंता न करता. अश्विनीने ठरवलं, आजवर शाळेत ह्या मुलांबद्दल वाईट बोललं गेलेलं नाहीये, मग आत्ताच हा असा. पण असा म्हणजे कसा? एका नव्या जगाचं प्रचंड कुतूहल असतं. शरीरात आणि मनात बदल घडतात आणि मग सिनेमे, मासिकं, पुस्तकं, मित्र, तिला काय काय सुचत गेलं. रोहितला दोष देणं तिच्या जीवावर आलं. जमलं तर एकदा त्याच्या घरी जाऊन यायचं तिने ठरवलं. घरी कोण कोण आहेत, काय परिस्थिती आहे वगैरे स्वतः तपासून पाहायचं होतं तिला. त्याला काही समजावता आलं तर समजवायचं सुद्धा होतं, सगळं माफ करून. अश्विनी वर्गात आल्या आल्या रोहितनं आपली वही तिच्या टेबलावर ठेवली आणि घामाघूम होत म्हणाला, माय होमवर्क सीट. अश्विनीने सहजच वही उघडली. त्यानं खरंच काही चांगलं लिहिलं असेल तर ॲप्रिशिएट करावं, त्याची पाठ थोपटावी, थोडंसं इतर मुलांपुढे त्याचं कौतुक करावं या इराद्यानं. पण सगळ्याच गोष्टींना मग एक वेगळीच कलाटणी मिळाली असती. तिने वही उघडली आणि मॅडम आय लव्ह यू याच आशयाच्या, मायन्याच्या विविध छोट्या मोठ्या अक्षरातल्या ओळी पटकन नजरेत भराव्यात अशा. आणि त्याचं पत्र, वहीचाच कागद फाडून लिहिलेलं त्याच ओळीचं, मॅडम आय रिअली लव्ह यू, आय वॉन्ट टू मीट यू, माय लव्ह, माय रोज. तिची कानशील तापली. कानातून गरम वाफा निघतायत असं वाटलं.
अंगातून वेगानं वाहणारं रक्तही गरम झाल्याचं तिला जाणवलं. तिने फाडकन वही मिटली. त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. इतर मुलांपुढे त्याला काही बोलणं म्हणजे तिला वाटलं त्याच्यात आणि आपल्यात जे सुरू आहे त्याची शाळाभर नाही गावभर जाहिरात करणं होईल. आय एम नॉट फिलिंग वेल असं म्हणत तिने क्लास सोडला. तिच्या सुदैवानं स्टाफ रूममध्ये कोणीही नव्हतं. टेबलावर डोकं ठेवून तिने ढसाढसा रडून घेतलं स्वतःच्या असहाय्यतेबद्दल. पुढचे पिरियड्स न करता ती घरी येऊन झोपून गेली. डोकं तर दुखत होतं, अंगही गरम झालं होतं. अजित घरी येताच आठवडाभर घडत असलेला किळसवाणा प्रकार त्याला सांगून टाकायचा असं तिने ठरवलं. प्रकरण वाढतच गेलं. शाळा सोडावी लागली तर निदान त्याला अंधारात ठेवणं तिला योग्य नाही वाटलं. आपण अप्रामाणिकपणे वागलो, आपलंच काहीतरी चुकलंय असं त्यांनी मागाहून म्हणू नये म्हणून. रोहितबाबत अजितला सांगितल्यावर तो एकदा म्हणाला, सिनेमा, समाजातला भ्रष्टाचार यांनी बिघडली आहे ही पिढी. अगं त्याच्या आईच्या वयाची तू ठेवून द्यायची ना भरल्या वर्गात त्याच्या मुस्काटात. चमकला असता मग. सोसत बसायची ना, तुम्हाला सवयच असते बायकांना. अरे पण त्याची शक्ती तिच्या लक्षात आली. त्यानं नुसता आपला उगारलेला हात पिरगळला असता तरी फ्रॅक्चर झालं असतं हे तिला त्या क्षणी जाणवलं. ती केविलवाण्या स्वरात म्हणाली, असं काही पेटून उठावं, कृती करावी असं नाहीच वाटलं. केवढा रे तो आडदांड, देखणा, पण 13-14चा. आणि लहान म्हणून त्याला त्याचे मित्र, शाळा माफही करेल रे, पण मी खरंच काही सुचलं नाही. भांबावले रे मी. वाईट स्वप्न पडावं ना तशी. किती छान रंगलं होतं शिकवणं. आणि ती रडायलाच लागली. चिडून अजित म्हणाला, जाऊच नको उद्यापासून शाळेला. रजा घेऊन घरी बैस. होऊ दे त्याच्यामुळे शाळेचं नुकसान. आपला काय आहे तोटा त्याच्यात. अरे पण प्रिन्सिपॉल, त्यांनी केली चौकशी तर मी भेटीन त्यांना. तू राहा घरी. स्वतःशी मान डोलवत अश्विनी म्हणाली, नाही अजित, हे बघ, तुझं मला घरी बस म्हणणं ठीक आहे. एरवी आजारी वगैरे असते तर सोडली असती मी शाळा, पण असं नाही रे, नाही. हा भित्रेपणा होईल माझा. मी हारे नाही, पण मी प्रयत्न करेन. समाजाचं सुद्धा आपण काही देणं लागतोच ना. निदान शिक्षकी पेशा आवडीनं स्वीकारलेल्यांना तरी पिछेहाट शोभत नाही. शांतपणे विचार करायला हवा त्याचा. रात्रभर विचार करून अश्विनी ठोस अशा कुठल्याच निर्णयाला आली नाही. अजित मात्र तिला सल्ला देऊन गाढ झोपून गेलेला होता. अश्विनीला शांतपणे झोपलेल्या अजितकडे बघून वाटलं, जगात फक्त 2च स्पेसीज आहेत, स्त्री आणि पुरुष या जातीच्या. माणसानं आपल्या सोयीसाठी मग या 2 स्पेसीजमध्ये नाती निर्माण केली, समाजात शांतता नांदण्यासाठी. धीर, सून, सासरा, जावई, वडील, मुलगा, आई, बहीण, लहान मोठे, जवळ दूरचे असे गट करत. कधी या निसर्गमान्य स्पेसीजला छेद देत तर कधी समेट करत, तडजोड करत. झोप डोळ्यातनं खुडलीच गेली होती. ती बाहेर व्हरांड्यात कितीतरी वेळ खुर्ची टाकून बसून होती. अंतरांतरानं गावभर चालू असलेले दिवे, जमिनीवर तारेच विखुरलेत असं वाटत होतं. दुरून कुठून तरी वारा वेगानं वाहत गेल्याचा आवाज कानावर पडत होता. तेवढाच मऊ, कोमल, सुखद आवाज. बाकी आसमंत शांत शांत होता. अंगाला न झोंबणारा वाराही झुळझुळ वाहत होता. अश्विनीने ठरवलं की या 1-2 दिवसात त्याची सगळी माहिती गोळा करायची. वेळ पडली तर घरीही जाऊन यायचं त्याच्या. घरातली माणसं, तो परिसर, यात माणूस घडत असतो त्याच्याही नकळत. केव्हा तरी फार दमल्यासारखं वाटल्यावर ती अंथरुणावर येऊन पडली.
कितीही ठरवलं तरी शिकवताना तिची नजर त्याच्याकडे जात होती आणि तिथं फक्त तीच भावना तिला पुन्हा पुन्हा जाणवत होती. क्षणात तिला वाटलं सोडून द्यावा हा वर्ग, इतर कोणाला तरी देऊन टाकावा हा पिरियड. त्याऐवजी दुसऱ्या कुठल्या विषयाचा अभ्यास करून शिकवणं सुद्धा परवडलं असतं. तिला जाणवायचं वर्गातल्या मुलांच्या चेहऱ्यावर एक समाधान असतं. मॅडम चांगलं शिकवतायत याचं, जे शिकवतायत ते छान समजतंय याचं. त्यांच्या वयाचं एक कोवळं ऊन त्यांच्या चेहऱ्यावर प्रतीत व्हायचं. त्या कळपात हाच तेवढा वेगळी जाणीव घेऊन वावरत होता. काय वेगळं याच्याबाबत ते तिला समजून घ्यायचं होतं. अश्विनीने वेळ काढून खाणाखुणा तपासून त्याचं घर गाठलं. तो घरी नव्हताच. कामवाली बाई घरी होती. रोहितच्या चौकशी करता तिने विचारलं, अच्छा रोहित बाबा, वो गए ना टेनिस कोर्ट टेनिस खेलने के लिए. और उसके डैडी मम्मी? वो मम्मी तो उधर वाले ब्लॉक पे रहती, यहाँ तो साहब और रोहित बाबा च रहते. क्या काम क्या था आपका? नहीं वैसा काम तो कुछ नहीं था, मैं मिलूंगी उसे क्लास में. अश्विनीला वाटलं चक्कर फुकट गेली. अगदी अनोळख्या घरी थांबणंही नको असं वाटलं आणि मेसेज तरी ती काय ठेवणार होती. तिला खरं तर त्याचे वडील भेटले तर त्यांच्याशी थोडं सूचकपणे बोलायचं होतं, पण तोही योग नव्हता. रोहित घरी तिच्याशी कसा वागला असता तिला तर्क करता येईना. एकदम मवाळपणे, वर्गातल्या इतर मुलांसारखा, का नेहमीपेक्षाही वेगळ्याच हिंस्त्र प्रकारे. आपणहून एकटीनं इथवर येणंही तिला मूर्खपणाचं वाटलं होतं. प्रिन्सिपॉलनं वर्ग बदलून द्यायला सांगायला नको वाटलं. खरं कारण सांगितलं असतं तर उगा जाहिरात झाली असती. वरून हिने आपल्यामुळे वर्ग सोडला हे त्याला कळलं तर आणखीन पेटून तिसऱ्याच प्रकारे वागला नसता कशावरनं. या अशा वयात मुलं फार सेन्सिटिव्ह असतात. पुढच्या मागच्या कसल्याच गोष्टींची तमा न बाळगता पटकन कसंही वागून जातात. दिवस रेटत न्यायचं तिने ठरवलं. ती बैठकीच्या पायऱ्या चढत होती आणि समोर बसलेल्याला अजित सांगत होता की अलीकडे ती जरा डिस्टर्ब्ड आहे. हा आता कोणाला आपली कथा सांगत बसलाय असं वाटून तिने चमकून बघितलं तर तो सौंदणकरच होता. सौंदणकर तिला बघून म्हणाला, काय झालंय काय डिस्टर्ब असायला? अहो प्रिन्सिपॉल तर खुश आहेत. मॅडम छान शिकवतात असं मुलं सुद्धा सांगतात म्हणे. अजित सावरून घेत म्हणाला, अरे वर्षभर घरी बसून सवय गेली आहे ना वणवणीची, त्यामुळे दमते आणि दमली की चिडते. आणि तो हसला. सौंदणकर आणि अश्विनीकडे आलटून पालटून बघत तो हसत होता. अश्विनीचा चेहरा पडला होता. सौंदणकर गोंधळलेला होता, काय झालंय ते न कळून. काल उशिरानं झोप लागली म्हणून अश्विनीने भराभरा सगळं आवरलं आणि लाईट बंद करून ती झोपी गेली. झोपेची तयारी केल्यावर झोप येणारच किंवा येईल तेव्हा येईल या विचारानं. कधीतरी मध्यरात्रीच्या सुमाराला वाचत बसलेला अजित झोपायला आला. अश्विनीला गाढ झोप लागली होती. त्याला तिची दया आली. त्यांनी हळुवारपणे तिच्या कपाळावरनं, केसावरनं, मानेवरनं हात फिरवायला सुरुवात केली. मायेचं रूपांतर त्याच्याही नकळत आकर्षणात उतरलं. स्पर्शाला भरतीचा वेग आला आणि गाढ झोपलेली अश्विनी, स्टॉप इट रोहित, रोहित स्टॉप इट असं ओरडत उठून बसली खाडकन. समोर अजितला बघताच तिला रडायलाच आलं. अजित शांतपणे उठला, तिला थोपटलं आणि म्हणाला, ओके, आणि उशी घेऊन बाहेर झोपायला गेला. अश्विनी कितीतरी वेळ स्फुंदून स्फुंदून रडत राहिली. हे असंच चालू राहिलं तर आपण आणि अजितही एक दिवशी एकमेकांना दूर राहू अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली. नंतर सलग 2 दिवस रोहितचा बाक रिकामा होता. तिला वाटलं बरं नसेल किंवा तो टेनिस खेळायला जातो म्हणजे कदाचित त्याची मॅच असेल. तो वर्गात उपस्थितच नाही.
त्याची ती भयानक वखवकती नजर नसल्यानं तिचं तिच्याही नकळत शिकवण्यात मन रमलं. मुलंसुद्धा खुश दिसली. जे काही चांगलं शिकवायचं मनात आहे ते तो येत नाही तोवर शिकवून घ्यावं वर्गामध्ये, असं तिला वाटलं. संबंध आठवडा उलटला तरी तो आला नाही. गावाला गेला असेल. तिने सोयीस्कर वाटेल तो विचार मनाला पटवून घेतला. एकीकडे तिचं मन तिलाच विचारत होतं की खरंच का येत नाहीये तो. शाळा बदलली का खरंच आजारी आहे, का अजून कसल्या कटात मग्न आहे. त्याचं वयच विचित्र होतं. तोंडावर ॲसिड फेकणं, रस्त्यात अंगावर वाहन घालणं. चिडलेली डिवचली गेलेली माणसं काय काय करतात. तिला त्यापैकी एखादी शक्यता जाणवायला लागली. माणसाच्या मनाचं फार विचित्र असतं. ते कधी फारसं चांगल्या बाजूनं विचार करत नाही. शंका कुशंकांचा कीस पाडण्यात तर ते तरबेजच असतं. त्या दिवशी हजेरी घेताना तिने अपसेट होऊन विचारलं की तो का येत नाहीये, 1 आठवडा झाला. कोपऱ्यातनं आवाज आला, मॅडम ही इज नॉट फीलिंग वेल. नॉट फीलिंग वेल म्हणजे नक्की काय? तिने स्वतःलाच प्रश्न टाकला. दुसऱ्या दिवशी तिच्या घरी फोन अजितनं घेतला. रिसिव्हर हँग करून म्हणाला, अगं कोणीतरी मनोहर वर्मा बोलतायत. मनोहर वर्मा? फोनजवळ जाईपर्यंत तिला अर्थबोध झाला नाही. हा कोण मनोहर वर्मा? प्रश्न शेष होताच. हॅलो. हाँ मैडम, मैं रोहित वर्मा का डॅडी बोल रहा हूं. अश्विनीच्या पोटात गोळाच आला. या मुलानं नक्की आत्महत्येचा प्रयत्न केलेला असणार, शंका बळावत गेली. अब मैडम आपको तकलीफ दे रहा हूं. स्वरात मार्दव, आवाज पूर्णपणे मॅच्युअर, एखाद्या मुरलेल्या बिझनेसमनसारखा किंवा मुरब्बी नटासारखा. जी कहिए, तिने दबकत विचारलं. रोहित बहुत बीमार है, वो आपका नाम लेता है, आपसे मिलना चाहता है. आप एक बार घर होके जाइएगा. गाड़ी भेज दूं प्लीज? नहीं, गाड़ी की कुछ आवश्यकता नहीं है, मेरे पास व्हीकल है, मैं आ जाऊंगी. फिर कब आती हो? प्लीज डू कम एज अर्ली एज पॉसिबल. मैं कल ही आऊंगी, स्कूल खत्म होते ही. श्युअर? येस श्युअर. तिने फोन ठेवून दिला. सगळं इतक्या टोकाला जाईलसं तिला वाटलंच नव्हतं. अश्विनीनं त्याच्या वडिलांना काही सांगण्याचीही वेळ आलेली नव्हती. त्या अगोदरच इतक्या तापात तो अश्विनी मॅडमची आठवण काढतो म्हणजे ती त्याला आवडत असावी, असं सर्वसाधारणपणे निष्कर्ष काढणं अशक्य नव्हतं. तिला तिचे शाळेचे दिवस आठवले. बाईंसाठी तीही गुलाबाचं फूल सांभाळून नेत असे शाळेत, बकुळीचे सर नेत असे. स्वतःजवळ जे चांगलं आहे ते आपल्या आदरणीय प्रिय व्यक्तीला द्यावंसं वाटणं ही एक नैसर्गिक भावना आहे. दिवसभर मग ती मैत्रिणींना सांगत सुटे की जोशी मॅडमना मी गुलाबाचं फूल दिलंय, बघ त्यांच्या केसात आहे, मॅडमनी घातलंय गुलाबाचं फूल. अजितकडे वळून ती म्हणाली, रोहित वर्माच्या वडिलांचा फोन होता, तो आजारी आहे म्हणे. ठीक आहे ना, मग तुला का फोन केला? येऊन भेटून जा म्हणून, तो माझी आठवण काढतोय म्हणे. रोहित म्हणजे तोच मुलगा ना, बदमाश लेखाचा. हे बघ, आजारी बिजारी सगळं ढोंग आहे, उगा नसत्या जाळ्यात अडकशील. कुणाच्या मनात काय असं आपल्याला माहीत नाही. पुन्हा फोन आला तर विसरले असं सांग. आणि सोमवारी मला नागपूरला जायचं आहे, मी जाऊन येऊ का? तो आजारी आहे ही गोष्ट सत्य आहे. त्याच्या शेजारच्या मुलानं परवा मला सांगितलं. हे बघ, माझी तर इच्छा आहे की तू जाऊ नयेस. तुझ्यावर कसलं बंधन कसलं आहे का? नोकरीवर काही परिणाम होणार आहे का? समजा त्याच्या त्या श्रीमंत बापानं दबावच आणला तर नोकरी सोडली. सौंदण कराय की इतर ठिकाणी प्रयत्न करायला. शाळा संपताच अश्विनीने ठरवलं, काय होईल ते हो, इतकं सोसलं त्यात आणखीन एक नवीन, जाऊन भेटून यायचं त्याच्या वडिलांसाठी. तो आजारी आहे म्हटल्यावर तशी भीती तिला वाटली नाही.
त्याचे वडील बंगल्याबाहेरच उभे होते, अस्वस्थपणे फेऱ्या मारत. स्वतःतच दंग होते. अश्विनीला बघताच ते समाधानानं हसले आणि म्हणाले, "आहो आहो." गाडी लावून अश्विनी त्यांच्या मागोमाग गेली. रोहित त्याच्या खोलीत होता. मागे ती आली होती तेव्हा तिने बाहेरनं घर बघितलं होतं. आता तिची शोधक नजर घरातून, घरातल्या वस्तूंवरनं फिरत होती. रोहितच्या खोलीत मात्र नट्यांची मोठमोठी पोस्टर्स होती, थोडीशी भडक, वेगवेगळ्या पोझेसमधली. त्यातच कपिल देव आणि ब्रूस लीचा सुद्धा फोटो होता. अश्विनीची नजर रोहितच्या चेहऱ्याकडे गेली. पार तेज गेलेलं होतं. 8-10 दिवस पोर अंथरुणाला खेळून होतं. ताजं टवटवीत फूल कोमेजून जावं तसं तिला त्याच्याकडे बघून वाटलं. त्याचे वडील त्याच्या जवळ गेले. त्यांनी थोडंसं वाकून त्याच्या कपाळावर तळवा ठेवला आणि मृदू स्वरात ते म्हणाले, "रोहित बेटा, देखो कौन आया है. अरे तुम्हारी अश्विनी मैडम आई है. आंखें खोलो बेटा." ग्लानीमुळे असेल, त्याला पूर्णपणे डोळे उघडावेसेच वाटेनात. ते जागीच थोडे फडफडत राहिले. अश्विनीला वाटलं कदाचित याला वाटलंही नसेल की आपण इथवर येऊ त्याला भेटायला. तो डोळे उघडे ना तेव्हा अश्विनी म्हणाली, "1 मिनिट." ती त्याच्या कॉट शेजारी बसली. तिने स्वतःशीच काहीतरी ठरवलं, मनाशी निश्चय केला आणि तिने आपला तळवा त्याच्या कपाळावर ठेवला. अंग गरमच होतं. त्याच्या केसातून तिने आपली बोटं फिरवली आणि हाक मारली, "रोहित, रोहित देखो मैं आई हूं. देखो रोहित." आपल्या मनात असलेली माया, ममता, वात्सल्य तिने पुरेपूर आपल्या स्पर्शात ओतलं होतं. स्त्रीचं हेही एक रूप आहे हे तिला जाणवलं. आपण रोहितच्या नाही तर आपल्या अनिकेतच्या अंगावरनं हात फिरवतोय अशी भावना रोमारोमात तिने अनुभवली. रोहित नाही तर आपला अनिकेत आजारी आहे असंही तिला वाटलं. चुकलेल्या कोकराला जशी आई क्षमा करते तसं. तिचा स्पर्श स्नेहाळू, मृदू, मवाळ झाला आणि काय आश्चर्य, रोहितने डोळे उघडले. तो पापणी न मिटता अश्विनीकडे बघत राहिला आणि बघता बघता त्याच्या लालसर डोळ्यांची 2 इवली इवली तळीच झाली. कसाबसा तो म्हणाला, "सॉरी मॅडम." त्याने डोळे मिटले. डोळ्यातनं उष्ण पाणी वाहत होतं. अश्विनीला वाटलं की हे अश्रू पश्चात्तापाचे होते का याचनेचे, चूक कळून आल्यावर. असं तरी किती जण वागत असतील. मग हा मुलगा असा का वागला? रोहितसारखी कोवळी मुलंच स्वतःची चूक निष्पापपणे कबूल करत असावीत. चहा बिस्किटं घेऊन ती निघाली. त्याच्या वडिलांशी बाहेर चहा घेताना बोलणं झालं. त्यावरून कळलं की त्यांचं आणि त्याच्या आईचं पटत नव्हतं. ती याच शहरात कुठेतरी फ्लॅट घेऊन राहते. तिने घटस्फोट घेतलाय. रोहितची हुशारी आणि त्याचं भवितव्य याचा विचार करून वडिलांनी त्याला आपल्याकडे ठेवून घेतलेलं होतं. अश्विनी शाळेत जॉईन झाली तेव्हा त्याच्या आईने नुकताच दुसरा विवाह केला होता. म्हणजे साधारण तोच कालावधी होता. त्याची आई अश्विनीच्याच वयाची होती. त्याच्या मनात एकंदरीतच स्त्रीविषयी कडवट भावना निर्माण झाली होती. हा मनातला राग आणि त्याचं ते पौगंडावस्थेतलं वय याचा कुठेतरी मेळ घातलेला होता. आपण करतोय ते चूक आहे का बरोबर आहे हे सुद्धा त्याला कळत नव्हतं. पण तिच्याही नकळत अश्विनी त्याची शिकार झाली होती. आणि स्त्रीवर सूड उगवण्याचं त्याला गवसलेलं नवं अस्त्र त्याचा त्यांनी वापर करायला सुरुवात केली होती आणि काही प्रमाणात तो सफलही झालेला होता त्याच्या दृष्टीनं. पण त्याचंच एक संस्कारित मन त्याला आतून धडका देत असावं. करतोय, वागतोय ते चूक आहे का बरोबर आहे असं. त्या कोवळ्या जीवाला हा झगडा सोसणं, त्याचा ताण सोसणं असह्य झालेलं असावं आणि म्हणून तो आजारी पडलेला असावा. आजारी पडण्याचं कारण मानसिक जास्त होतं.
अंथरुणाला खिळून राहण्याचं हेच कारण असावं. बरं होऊन शाळेत जाऊन पुन्हा त्याच मॅडम, तेच मित्र, तोच प्रश्न. गच्च जमून आलेल्या ढगांची अचानक पांगापांग व्हावी तसं झालं होतं. सारं मळभ नष्ट झालेलं होतं. अश्विनीला वाटलं आता 9वी अ वर्गातल्या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर कोवळं ऊन असेल, रोहितच्या सुद्धा. त्याच्याच वयाचं, मनात कसलंही किलमिश नसलेलं, विशुद्ध असं. विचारांच्या तंद्रीत आपण घरी कधी परतलो ते तिला कळूनही नाही आलं. आज अजित घरी परतण्याची ती कितीतरी दिवसांनी आतुरतेनं वाट बघत बसली. रोहितकडे काय काय घडलं हे तिला नीटपणे अजितला सांगायचं होतं. कोवळ्या मनावर जर आघात झाला तर त्याचा काय परिणाम होतो, आपण आपल्यात असलेलं स्त्रीत्व कशा प्रकारे वापरलं आपल्याही नकळत आणि त्याचा कसा फायदा झाला हेही त्याला सांगायचं होतं. गेला महिनाभर ती विचित्र दडपणाखाली वावरत होती. विरंगुळा म्हणून पत्करलेल्या नोकरीनं तिला धडाही शिकवला होता आणि एक वाटसुद्धा दाखवली होती. प्रश्नांना घाबरून त्यांच्यापासून पळून जाऊन उपयोग नसतो, तर त्यातली निर्गाठ शोधून ती सोडवण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच आपलं आणि इतरांचं जीवन समजावून घेणं आहे. ते आपण केलं हे समाधान आज तिच्याजवळ होतं. ती स्वतःवर खुश होती. तिने ठरवलं होतं की इथून पुढे वर्गात रोहितला टाळायचं नाही, तर त्याची दखल विशेषत्वानं घ्यायची. त्याला प्रोत्साहन देत राहायचं. जे त्याच्या जन्मदात्या आईनं त्याला दिलं नाही ते सगळं त्याला द्यायचं. माया, ममता, शाब्बासकी आणि अजूनही कितीतरी. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण लिखित कथा कोवळं ऊन. कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही कथा, या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, सर्वांना दीपक रेगे कथाकथन चॅनल मात्र सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. पुन्हा भेटत राहूयात अशाच उत्तमोत्तम कथा ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.